हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गावाकडे कोणताही लग्न समारंभ, बार्शी किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यावेळी जे पंक्तीमध्ये वाढला जाणारा स्पेशल पदार्थ असतो, जे की वांग्या बटाट्याची भाजी, तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेलं खोबरं, त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी खोबऱ्याचा थोडाफार कलर चेंज होईल आणि खमंग असा वास यायला लागला जिरं आणि धन्याचा की नंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि तो मसाला काढून घेणार आहोत. तर आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि ते आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर नॉर्मली थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर बघू शकता मी त्याची छान अशी पावडर केलेली आहे. जर तुम्हाला रोज रोज भाज्यांना शेंगदाण्याचं कूट वगैरे नको असेल वापरायला, तर हा कूट जरी तुम्ही 1 ते 2 चमचा घातला तरी भाज्यांना खूप छान टेस्ट येते आणि थिक पण होतात भाज्या. तर एकदा नक्की ट्राय करा ही पण. त्यानंतर आपण आता त्याच मसाल्यामध्ये आलं आणि लसूण घेतलं आहे. त्यानंतर हे 2 उभे चिरलेले कांदे आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 2 चिरलेले टोमॅटो, तर ते मोठे मोठे चिरलेले आहेत. आता हा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर धनं, जिरं आणि खोबरं हे आपण आधी वाटलं, कारण ते कोरडं असल्यामुळं त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचा ओलसरपणा लागल्यानंतर ते अगदी बारीक छान असं पेस्ट त्याची होत नाही. म्हणून मग मी ते आधी वाटून घेतलं थोडंसं आणि नंतर त्यामध्येच बाकी मसाला वाटला आहे. त्यानंतर मी हे बटाटे आणि वांगी चिरून घेतलेत. त्यानंतर अर्धी वाटी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. तर अर्धा तास फक्त डाळ भिजवलेली आहे. त्यानंतर गॅसवर परत कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं की घातलं अर्धा चमचा मोहरी आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने. मोहरी आणि कढीपत्ता छान असा तडतडला की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हा वाटलेला मसाला. तर आता हे वाटण आपलं त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो कच्चंच आहे, तर त्यामुळे अगदी ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता त्याचं तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे मसाले पण आपण वाटणासोबत छान असे परतवून घेणार आहोत. तर एक अर्धा मिनिटभर परतलं की नंतर मी त्यामध्ये घातलेली आहे ही थोडीशी कसुरी मेथी जी क्रश करून घातली. तर आता ते सगळं आपण छान परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर घालणार आहोत आता आपण डाळ. तर बघू शकता अर्ध्या तासामध्ये छान अशी डाळ भिजली गेलेली आहे. तर डाळ घातल्यानंतर आपण घालणार आहोत बटाटे. तर हे 2 मीडियम साईजचे बटाटे आहेत, त्याच्या मी चौकोनी अशा फोडी केलेल्या आहेत. त्यानंतर वांगी आहेत, तर ही अगदी छोट्या साईजची 4 वांगी आहेत, तर त्याचे मी काप करून ते पाण्यामध्ये ठेवले होते. तर आता हे सगळे बटाटा, वांग आणि डाळ आपल्याला मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे. तर आता छान असं ते परतवून झालेलं आहे. त्यानंतर घातलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता परत एकदा छान मिक्स करून नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर मी 2 ग्लास पाणी घालणार आहे, कारण वांगा आणि बटाटा शिजायला आपल्याला तेवढं लागेल पाणी. आणि अशी लपथबशीच भाजी ठेवणार आहे, फार घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा टाईप आपल्याला ती भाजी ठेवायची आहे. तर आता पाणी घालून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेले आहे परत कोथिंबीर आणि आता ती भाजी आपण शिजायला ठेवलेली आहे. तर बघू शकता भाजी उकळायला लागली छान अशी. तर आता ती मी परत एकदा पळीच्या साहाय्याने छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर बघू शकता मसाल्यामुळे आधीच त्याला छान असा थिकनेसपणा आलेला आहे. तर आता बघू शकता भाजी आपली बऱ्यापैकी शिजत आली 90% की नंतर आपण शेवटी त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर हे भाजलेले शेंगदाणे आपण थोडे जाडसर असे कुटलेले आहेत, तर तो कूट घातलेला आहे आणि त्यानंतर परत उकळवून आपण जेवढं पाणी ठेवलेलं त्याच्या अर्धी मी भाजी केलेली आहे. तर तुम्हाला यापेक्षा सुकी करायची असेल तरी करू शकता किंवा यापेक्षा पातळ तरी ठेवू शकता. भाताबरोबर चपाती, फुलके काही खूप छान लागते ही भाजी. तर एकदा नक्की ट्राय करा. अगदी लग्न कार्यात आपण जेवायला आलोय पंक्तीला असाच फील येतो.
तर ही वांग्या बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.